लातूर जिल्ह्यात आरक्षणासाठी आत्महत्येचा 3 घटना घडल्या होत्या। पोलीस तपासामध्ये या 3ही घटनांमध्ये सापडलेल्या सुसाईड नोट या बनावट असल्याचं समोर आलं। होय, निलंगा तालुक्यातील शिवाजी मेळे या तरुणाचा घरात विजेचा शॉक लागून मृत्यू झाला होता, पण त्याचा मृत्यू एसटी प्रमाणपत्र मिळण्यासाठी झाल्याचं सांगण्यात आलं होतं। तर चाकूर तालुक्यातील अनिल राठोड या तरुणानं एसटी आरक्षणाच्या मागणीसाठी आत्महत्या केल्याचं सांगण्यात आलं होतं। त्याची सुसाईड नोटही बनावट असल्याचं समोर आलेलं आहे। अहो खऱ्या खोटे हे कोण ठरवणार आहे? यांना काय माहित? पोलिसांच्या पोलिसांचा तपास दबावपोटी असू शकतो अशी आम्हाला शंका। कारण उगं काहीतरी करायचं, एखाद्याच्या लेकराच्या भावनेच खेळायचं। तुमच्या घरात लेकरू मेलं, हां, अधिकाऱ्याच्या एखाद्याच्या जे तपास करतो त्याच्या, आणि जर आम्ही म्हणलोत मग नंतर हे असं असं होतं, किती दुःख होईल? लोकांच्या जीवनाशी तरी खेळू नका रे। तर लातूर अहमदपूर तालुक्यात बळीराम मुळेंकडून 26 ऑगस्टला विष प्राशन करत आत्महत्येचा प्रयत्न झाला होता। मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केल्याची सुसाईड नोट तेव्हा सापडली होती। चुलत भावानं बनावट चिठ्ठी बळीरामच्या खिशात ठेवल्याचं मग उघड झालं। शिवाजी मेळेंचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला। महादेव कोळी समाजाच्या आरक्षणासाठी आत्महत्या केल्याची सुसाईड नोट समोर आली। नातेवाईकांनी बनावट चिठ्ठी ठेवल्याचं पोलीस तपासात उघड झालं। अनिल राठोड यांनी आत्महत्या केली। बंजारा समाजाच्या आरक्षणासाठी आत्महत्या केल्याची सुसाईड नोट मिळाली होती। नातेवाईकांनीही बनावट चिठ्ठी ठेवल्याचं समोर आलं। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।